छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारा आणि काही महिन्यांपूर्वी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झालेल्या विजयदुर्ग किल्ल्याचा बुरुज ढासळतोय। जोराच्या समुद्री लाटांमुळे हा बुरुज ढासळत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। मात्र केंद्रीय पुरातत्व विभागाची उदासीनता याला कारणीभूत असल्याचा आरोप शिवप्रेमींमधून केला जातोय। छत्रपतींच्या या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्यास छत्रपतींचा इतिहास पुसला जाईल अशी भीती व्यक्त होतीये। तर काय नेमकी सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। अनेक वर्ष अगदी मानानं आणि डौलानं समुद्राच्या किनाऱ्यावरती उभा असलेला हा विजयदुर्ग किल्ला आपण बघतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे अनेक किल्ले अगदी देशभरामध्ये आहेत आणि त्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे हा विजयदुर्ग किल्ला। मात्र काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी विजयदुर्ग किल्ल्यावरील जो व्यंकट बुरुज आहे त्या व्यंकट बुरुजातला आता या ठिकाणी व्यंकट बुरुज जो आहे तो आता ढासळताना पाहायला मिळतोय। अगदी समुद्राच्या किनाऱ्यावरती हा असलेला किल्ला आणि प्राथमिक अंदाज जो आहे तो असा वर्तवण्यात आलाय की समुद्रातून येणाऱ्या लाटांमुळे या ठिकाणी हा किल्ला कोसळतोय। अगदी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे हा किल्ला आहे आणि एकूणच अगदी काही वर्षांपासून या ठिकाणी अनेक वर्ष हा किल्ला डौलाने उभा होता। मात्र त्या ठिकाणी आता हळूहळू या किल्ल्याकडे या ठिकाणी दुर्लक्ष होताना पाहायला मिळतंय। वर्षी जी मरमपट्टी किल्ल्यांची केली जायची ती आता होत नाहीये, ही बंद पडली आणि जे काय डागडुजी केली जाते ती खूप तुटपुंजी आहे किंवा विजयदुर्ग किल्ल्याबद्दल म्हटलं गेलं तर त्याच्यात दुर्लक्षच झालेलं आहे। हा 4था ते 5वा बुरुज आहे ज्याची ही तटबंदी कोसळलेली आहे आणि आपण जी बघतोय ती पाण्याच्या वरची आहे, पण प्रत्येक बुरुजाची काही ना काही पाण्याच्या खालची तटबंदी कोसळलेलीच आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसला जाईल अशी भीती जी आहे ती शिवप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे। कॅमेरामन बंटी राणेसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।